नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अर्धा कप तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक पॅन गॅसवरती गरम करत ठेवलाय। यामध्ये पाऊण कप पाणी घालायचं आहे। ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेणार आहोत त्याच कपाने इथे आपल्याला पाऊण कप पाणी घ्यायचं आहे। अर्धा कप तांदळाच्या पिठासाठी पाऊण कप पाणी असं हे प्रमाण आहे। तर पाणी अगदी व्यवस्थित असं तुम्हाला परफेक्ट पाऊण कप मोजून घ्यायचं आहे इथे। आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर इथे मी पाव चमचा ओवा यामध्ये घातलाय। अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा इंच आलं किसून यामध्ये मी घातलंय। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं। थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे। एक हिरवी मिरची इथे मी बारीक चिरून घातली आहे। यामध्ये मी चिली फ्लेक्स सुद्धा घालणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची मी इथे कमी घातली आहे। यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घातलेत। यानंतर एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे। यानंतर इथे अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घातलाय। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, मिक्स करून घेऊया आणि आता या पाण्याला उकळी काढून घेऊया। पाण्याला इथे उकळी यायला लागली की यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमधलं कुठलंही तुम्ही वापरू शकता। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद केलाय मी आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि यानंतर याला थोडंसं कोमट करून घेऊया, म्हणजे आपल्याला हे मळता येईल। पाच मिनिटं हे असंच मी ठेवून देते थंड होण्यासाठी। हाताने मळता येईल इतपत हे आता कोमट झालंय। हाताला मी तेल लावून घेतलंय आणि याचा गोळा आपण मळून घेऊया। ही गुजराती पारंपरिक खिचूची रेसिपी आहे। खिचू बनवताना ते या पिठाचे रोल बनवतात आणि मग त्याचे पीसेस करतात। आज आपण इथे बॉल्स बनवणार आहोत। तर याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। या पद्धतीने याचे मी आणखी बॉल्स बनवून घेते। खूप मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे नाश्त्यासाठी। तर इथे पहा सगळ्या पिठाचे मी बॉल्स तयार करून घेतलेत। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक चाळण घेतले, या चाळणीला तेलाने ग्रीस करून घ्यायचे। यामध्ये बॉल्स काढून घ्यायचे आहेत। इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे। यानंतर यामध्ये असा एखादा स्टँड ठेवायचा आहे आणि यावरती चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हे आता 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर इथे आता साधारण 5 मिनिटं झालेत, पाहूया। तर हे बॉल्स छान वाफवले गेलेत। गॅस बंद करायचा आहे आणि आता या बॉल्सवरती पसरवण्यासाठी आपण एक चटणी तयार करूया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। याऐवजी तुम्ही 2 चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता। यानंतर यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे।
अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा मीठ घातलं आहे. पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घातला आहे. आणि आता ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे पहा चटणी वाटून तयार आहे. ही मस्त अशी चटणी आपल्या बॉल्सवरती पसरवल्यानंतर खूप छान लागते. इथे आता या बाउलमध्ये मी बॉल्स काढून घेते. पारंपरिक जी गुजराती खिचूची रेसिपी असते त्यामध्ये खिचूवरती लोणच्याचा मसाला पसरवला जातो. आज आपण जी चटणी बनवली ती पसरवणार आहोत. तर सगळे बॉल्स काढून घेतल्यानंतर या बॉल्सवरती 1 चमचा तेल घालायचे. तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि आता यावरती 1 चमचा तयार केलेली चटणी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आधी तेल लावल्यामुळे ही चटणी व्यवस्थित चिकटते सगळ्या बॉल्सना आणि खूप मस्त चव लागते. तर याबरोबर तुम्हाला वेगळ्या चटणीची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर हे सर्व करू शकता. असेच सुद्धा हे बॉल्स खूप छान लागतात चवीला. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करते. यावरती थोडीशी कोथिंबीर घातली. तर नाश्त्यासाठी ही मस्त अशी रेसिपी तयार आहे. गुजराती खिचूच्या रेसिपीला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथे सर्व केलं आहे. नक्की करून पहा. अगदी हेल्दी, टेस्टी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.